नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी आपण वर्कआउट वगैरे संपवलं आणि त्यानंतर पप्पा आलेले कुडाळात, कारण आम्हाला थोडं डेकोरेशनचं सामान आणि उद्यासाठी पण लागणारं सामान घ्यायचं होतं. उद्यासाठी म्हणजे हरताळी घ्यायसाठी फळं वगैरे काय काय घ्यायची होती. त्याच्या आधी आम्ही बसलेलो सुगरणमध्ये नाश्ता करायला. त्यानंतर आम्ही येऊन बघितलं तर बाजारात भरपूर गर्दी होती. मार्केटचा रोड सुद्धा एकदम खचाखच पॅक झालेला. आपण आपल्याला लागणारी सगळी फळं वगैरे घेतली. बाजूलाच एक काका रताळी घेऊन बसले आणि सगळ्या जिमवाल्यांना माहिती असेल की वर्कआउटच्या आधी रताळी खाल्लेली किती बरी असतात ती, म्हणून आपण पटापट रताळी पण घेतली. लगेचच आपण आलो लाइटिंगच्या दुकानात, कारण आपल्याला लाइटिंग घ्यायची होती. मित्रांनो, त्या दिवशी मी घेतली नाही कारण मला खूप कन्फ्युजन होत होतं, म्हणून पप्पांना म्हटलं की तुम्हीच बघा आज येऊन. डेकोरेशनसाठी आपल्याला फोम, फुलं वगैरे लागणार होती, फ्लावर पट्टी वगैरे, म्हणून ते पण आपण पटापट घेतलं. सगळं सामान घेऊन झालेलं आणि आपण घराच्या दिशेने निघतच होतो आणि तेवढ्याच आपल्याला एक ओळखीची गाडी दिसली. जवळ जाऊन बघितलं तर आपला माणूस त्याच्यात बसलेला. म्हटलं गपचूप जाऊया आणि त्याला सरप्राईजच देऊया. बघून तर आपल्याला तो खूपच खुश झालेला. आपल्याला बघून खुश झालेला की आपल्या हातातलं चॉकलेट बघून खुश झालेला काय माहिती, पण त्याला असं सरप्राईज देऊन मला तर खूप भारी वाटलं आणि छान सुद्धा वाटलं, कारण तो आपल्याला खूप दिवसांनी दिसलेला. त्याच्यासोबत थोडा वेळ बोललो, टाइमपास वगैरे केला आणि आपण डायरेक्ट निघालो घराच्या दिशेने. घराकडे पोहोचल्यानंतर रिक्षा डायरेक्ट खळातच घालायला सांगितली, कारण सामान खूप जास्त होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला आपल्या घराचा फायनल लुक दाखवायचाच राहून गेला. सो हा आहे आपल्या घराचा फायनल लुक आणि कलर चॉईस माझी आहे. सो कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चला आता व्हिडिओ हेच आटपते, कारण डेकोरेशन सुद्धा करूचा आणि थैसून नाव सारड मारता तू का कामधंदे नाही काय रे. हा, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.